मी एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे कोल्हा आणि उंट. एक कोल्हा आणि उंट होतं. त्यांच्यात खूप पक्की मैत्री होती. त्यांना कोल्ह्याला असा विचार आला, आपण दोघे ऊस खायला जाऊ. कोल्ह्याचे म्हणणे उंटाला पटले व उंट कोल्हा निघाला. वाटेत त्यांना एक नदी लागली. कोल्ह्याला पोहता येत नव्हते, म्हणून कोल्हा म्हणाला, आता मी कसे येणार? उंटाने सुचवले, तू माझ्या पाठीवर बस. व दोघं पुढे गेले आणि ऊस खाल्ला. ऊस खाऊन झाल्यानंतर कोल्हा खूप ओरडू लागला. उंट म्हणाला, अरे ओरडू नको, शेताचा मालक येईल आणि आपल्या दोघाला मारेल. कोल्हा म्हणाला, अरे माझी ही सवयच आहे. कोल्हा खूप ओरडू लागला. शेताचा मालक आला आणि कोल्हा पळून गेला. उंटाने खूप मार खाल्ला. मग उंट म्हणाला, असं काय केलंस तू? पळून गेला आणि मला मार खाऊ घातला. कोल्हा म्हणाला, आपल्या दोघात मैत्री आहे, याच्यात काय रुसवा फुगवा? मग उंटाला एक युक्ती सुचली. वाटेत नदी लागते, आपण त्या नदीत या कोल्ह्याला काढायचं. मग दोघे निघाले. त्यांनी कोल्हा उंटाच्या अंगावर बसला. नदीच्या आधामधात गेल्यानंतर उंटाने आपले अंग हलवायला सुरुवात केली. कोल्हा म्हणाला, असे काय करतोस तू? उंटाने सांगले की मला खाणं झाल्यानंतर असं करण्याची सवय आहे. त्यांनी असं म्हटल्यानंतर अजून जोशात अंग हलवायला लागला. कोल्ह्याला पवणे नव्हते, उंटाला आधीच माहीत होते, म्हणून ते कोल्हा नदीत गेला, पडला. या गोष्टीचा बोध असा होतो की जैसी करणी वैसी भरणी.